Good morning, student. Good morning. Sit down, Arab. Sit down. हां, तर आता आपण मागच्या तासिकेला मी तुमचा इतिहास विषय घेतला होता. आता परत आपण इतिहास विषयाकडे वळूया आणि तुम्हाला मी इतिहासाविषयी थोडीशी माहिती सांगते. आता वर्ग 6 पाठ 9 विषय इतिहास. घटक दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. उपघटक चेर, पांड्य, चोळ, सातवाहन राज घराणे अशा आपल्याला अभ्यास करायचा आहे. काय लक्षात आहे ना? पाठ 9 विषय इतिहास. घटक दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. उपघटक चेर, पांड्य, चोळ, सातवाहन राज्य घराणे. राज्यसत्तामधील उल्लेख साहित्यामध्ये होतो. तर आपण आता ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर मग आपण वर्ग 4 वर्ग 5 ह्यामध्ये राजे राजघराणे म्हणजेच की शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं आपण ह्याविषयी माहिती घेतलेली आहे. वर्ग 4 मध्ये इतिहास होताच ना तुम्हाला, शिवाजी महाराजांचा इतिहास होता ना. आणि वर्ग 5 मध्ये सुद्धा तुम्हाला इतिहास विषयाबद्दल माहिती आहे. तर मग बघा, त्या काळी छोटी छोटी राज्य होती आणि त्या राज्यावर राज्य करण्यासाठी महाराजे लढाया करत होते की नाही. आणि ते काय करायचे, ती लढाई केल्यानंतर ते राज्य जिंकल्यानंतर त्याच्यावर राज्य करून तिथले राजा व्हायचे. तर शिवाजी महाराजांनी सुद्धा बऱ्याच लढाई केलेल्या आहेत. वर्ग 4 मध्ये पाहिलं ना तुम्ही, है ना, इतिहासामध्ये, हो की नाही? हो. हां, तर मग अशा प्रकारच्या लढाई करून ते तिथले राज्य जिंकत होते. तर त्या काळात म्हणजे इसवी सन 4थ्या शतकामध्ये बघा, त्या काळचा आता हा इतिहास आपण पाहणार आहे. आता आपण काय केलेलं आहे, छोट्या छोट्या राज्यावर राज्य करत होती ते राजे. आणि प्राचीन राज्य म्हणजे दक्षिण भाग आता आपण पाहणार आहे. प्राचीन राज्यातील दक्षिण भाग म्हणजे आपण आता वेगवेगळे भाग पाहिले, पण आता आपण दक्षिण भाग पाहणार आहोत. तर चला मग आज पाहूया आपण इतिहास कसला. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये कसे राज्य अवगत करत होती त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मग चला बघू. सर्वप्रथम आपण भारताचा नकाशा पाहूया. हा काय आहे, दक्षिण भारतात. बघा, हा आहे भारताचा नकाशा. तर भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला इथं राज्य दिसत आहेत. हा भारत दिसला तुम्हाला, तुम्ही तुमच्या बुकमध्ये पाहू शकता भारत. आणि इथे आहे चालुक्य, इथे आहे पल्लव, पांड्य, चोळ हे असे, आणि सातवाहन. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि पांड्य, चोळ सुद्धा इथं आहे. तर हे बघा, हे असे ते त्यामध्ये कसे राज्य करायचे आता आपण ह्याच्याबद्दल इतिहास बघणार आहोत. आणि हा अरबी समुद्र इथे आहे, हे बंगालचा उपसागर, आणि आता इथे आहे हिंद महासागर, हा पूर्ण सागर आहे. तर आता आपण ह्याविषयी माहिती मिळवूया. बघा आता म्हणजे काय झालं, चोर, पांड्य आणि चोळ राजघराणे. चोळ, पांड्य आणि बघा, चोर, पांड्य आणि चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी अशी घराणी ह्या दक्षिणेतील प्राचीन राज्यसत्तामध्ये 3 घराणे होते. तर हे काय करायचे, हे 3 घराणे काय होते, त्या काळी तत्कालीन साहित्यामध्ये त्याचा उल्लेख येतो. म्हणून आपल्याला त्याचा इतिहास पाहायचा आहे, कारण साहित्यामध्ये सुद्धा त्यांची काय आहे माहिती आहे. साहित्यामध्ये लिहिले गेलेले आहे त्यांच्या 3 घराण्यांचे नाव. तर मग चेर, पांड्य आणि चोळ या त्या राज्यसत्ता होत. राज्यसत्ता इसवी सन सनापूर्वी 4थ्या शतकात किंवा त्यापूर्वीपासून त्या अस्तित्वात होत्या. त्याचा उल्लेख बघा, म्हणजे की 4थ्या शतकापासून तर त्याच्याही पूर्वी त्या होत्या. म्हणजे त्यांचा उल्लेख महाभारत, रामायण यासारख्या ग्रंथामध्ये केला गेलेला आहे. म्हणजे त्या काळचे आहेत ना ते, त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये येणारच.
तर त्यानुसार आपण त्याचा इतिहास पाहणार आहोत. तर बघा, त्या काळी महाकाव्य करण्यात आले होते. तर ते महाकाव्य करण्यात आलेले त्यामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख होता. तर मग आता तमिळ भारतातील संगम साहित्यात या तिन्ही राजस्थानचा उल्लेख केला गेलेला आहे. तर मौर्य सम्राट अशोकांच्या लेखामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आलेला आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियल सी या पुस्तकात म्युझेरियस या केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. म्युझेरियस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमध्ये, रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशाकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई हे पांड्य राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळाचे राज्य तमिळनाडूतील चिरुपल्लींच्या आसपासच्या प्रदेशात होते. म्हणजे बघा, तुम्हाला हे माहिती आहे का, नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर चुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला. पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गापैकी एक होता. व्यापार व वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे. कोरलेल्या रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. नाणेघाट म्हणजे नाणेघाटातील लेण्यांच्या सातवाहन राज्याच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांच्या इथे वर्णन शिलालेखात आहे. म्हणजे सातवाहन राजघराणे बघा, म्हणजे काय होतं, चेर पांड्य आणि हे जे राज्य होते ना, तर हे तिन्ही राज्यांचा उल्लेख आपल्याला त्या काळी महाभारत आणि रामायण ह्यामध्ये केलेला गेलेला आहे. तर ते मौर्यांचं सुद्धा त्या काळी मौर्य सुद्धा होते, त्यांचा सुद्धा समावेश होता. मग आता त्यांनी जे राज्य केलेले आहेत त्यांचे नाणे जे आहेत तर ते आता सुद्धा त्यांनी ठेवलेले आहेत. पण ते जे ठेवलेले आहेत ते नाणे त्याच्यावर त्यांचा म्हणजे सातवाहन राजे त्यांनी त्या काळी त्या नाण्यांवर जहाजाचं चित्र कोरलं होतं आणि ते त्यावेळेस त्या चलनाचा उपयोग ते करत होते. आणि म्हणजे मग त्यांचा उल्लेख त्या काही लेण्यांमध्ये कोरीव काम केलं होतं आणि त्या कोरीव कामामध्ये त्यांचं वर्णन आणि त्यांचं लेखन सुद्धा तिथे केलेलं होतं. तर बघा, सातवाहन राजघराणे आता कसे, कोण, मौर्य साम्राज्याच्या ह्याच उत्तर भारताप्रमाणेच हे राज्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि या प्रदेशात स्थानिक राज्यात ते स्वतंत्र झाले. म्हणजे काय होतं, त्यावेळेस म्हणजे मोठे मोठे राज्य होती आणि त्या राज्यांची छोटे छोटे भाग केलेली, म्हणजे छोटी छोटी राज्य स्थापन केली आणि त्यापैकी एक सातवाहन घराणे तिथे राज्य करत होते. तर कुठं करत होते, प्रतिष्ठान होते. आणि ते कुठं होते, ते म्हणजे होते पैठण ही त्यांची राजधानी होती. आणि राज्य सिमुक ह्या सातवाहन घराण्यांचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यात असलेले कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. म्हणजे तिथे कोरीव केलेलं आहे जुन्नर जवळ नाणेघाटात त्यांनी, आणि तिथे कोरीव कामामध्ये त्या घराण्याच्या त्या व्यक्तींची नावे सुद्धा तिथे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र है ना, गौतमीपुत्रांना म्हणजे त्यांच्या आईचं नाव गौतमी, मग त्यांना काय गौतमीपुत्र आणि सातकर्णी, म्हणजे गौतमीपुत्र आणि सातकर्णी त्यांना असं बोलत असत. म्हणजे त्या काळी ते लोक काय करायचे, आता आपण कसं आपल्या बाबांचं नाव लावतो ना, है ना, आपलं नाव सांगत असताना आपण आपल्या बाबांचं नाव सांगतो, पण त्या काळी तसं ते काय करायचे, पहिले आईचं नाव लावायचे गौतमीपुत्र आणि मग त्यांचं नाव घ्यायचे की सातकर्णी, असं त्या काळी आपल्या नावाचा उल्लेख करत असत. मग सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. खूप प्रसिद्ध होते ते राजे तिथले, कारण त्यांच्या पराक्रमाचे वर्णन नाशिकमध्ये सुद्धा त्या कोरीव लेण्यामध्ये घेण्यात आलेले आहे. म्हणजे
नाशिकच्या ज्या लेण्या आहेत, नाशिकमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे खूप प्रसिद्ध लेण्या आहेत नाशिकमध्ये, प्रसिद्ध लेण्या. तर त्या लेण्यामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि जसे की अजिंठामध्ये कोरीव काम केलेलं आहे त्याप्रमाणेच तिथे कोरीव काम त्यांचं केलेलं आहे. तर भगवान गौतम बुद्धाप्रमाणेच राजांचे सुद्धा तिथे कोरीव चित्र काढलेले आहेत. ते पण अखंड पहाडामध्ये भुयार असल्यासारखं आहे. अख्खा पहाडच्या पहाड तिथे काय केलेलं आहे, कोरून ठेवलेलं आहे. आणि त्या पहाडामध्ये प्रत्येक राजाचे असे चित्र काढून तिथे त्या काळी त्यांच्या भाषेत असं उल्लेखनीय तिथं लिहिलेलं आहे. आणि काही बुद्धांचे सुद्धा तिथं कोरीव नक्षीकाम केलेले आहेत. म्हणजे त्यांचे सुद्धा पुतळे म्हणून, स्टॅच्यू म्हणून किंवा चित्र म्हणून चित्र रेखाटलेले आहे. आणि त्यांनी त्या राजाचं सुद्धा नाव केले म्हणजे लिहिलेलं आहे. म्हणजे सातकर्णी राजाचे नाव सुद्धा तिथे कोरीव कामामध्ये आहे. नाशिकच्या लेण्या जर पाहिल्या तर तिथं आपल्याला दिसून येतील. तर पहा, मग त्यांच्या पराक्रमाचे वर्णन म्हणजे नाशिक येथील लेण्यामध्ये आहेच. मग त्याने शक राजा नहपान यांचा पराभव केला होता. त्या राजाने कोणाला हरवलं होतं? कोणाला? शक राजाला हरवलं होतं. त्यांचं नाव होतं राजा शहपान. आणि त्यांच्या गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात म्हणजे तिथे नाशिकचा लेख जो लिहिलेला आहे तिथे त्या लेखात केलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे त्रिस समुद्र तोय पीत वाहन. म्हणजे पहा, त्रिस मुद्र तोह पीत वाहन असा केलेला उल्लेख होय. तोय म्हणजे पाणी, घोडे हे राज्याचे वाहन. म्हणजे ज्यांच्या घोड्यांचे 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्यांचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर. मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलंय ना, बघा आता इकडे 3 सागराचं पाणी प्यालं तर कोणतं? अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालचं उपसागर. अशा तिन्ही समुद्रांचं पाणी त्यांनी वाहन कर्णक यांनी पिलेलं होतं. म्हणून त्यांनी असं दिलेलं आहे तिथे की ह्या राजाने तिन्ही राज्याचं म्हणजे तिन्ही समुद्राचं महासागराचं पाणी पिलेलं. म्हणजे त्या काळच्या सातवाहन साम्राज्य उत्तरेकडील नर्मदा म्हणजे साम्राज्य उत्तरेकडील नर्मदा नदीपासून तर दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. म्हणजे इथून तर तिथपर्यंत त्यांचं राज्य होतं. हाल नावाच्या सातवाहन राजाच्या गाथा सप्तशी हा महाराष्ट्री या प्राकृती भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. म्हणजे गाथा सप्तशती हा जो आहे ग्रंथ, ह्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, तिथे नमूद केलेलं आहे. तर काय केलेलं आहे त्यांनी त्या महाराष्ट्रात बघा, तिथला ग्रंथ आहे. ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. ते लोकजीवन कसं होतं, त्या काळी ते कसे राहायचे म्हणून त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे सगळं. त्या काळचे लोक कसे, राहणीमान कशी, वेशभूषा कशी, कपडे कसे, पोशाख कसा, हे सगळं त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. जर तो ग्रंथ वाचला तर त्या काळचा आपल्याला समजून येईल, तो इतिहास आपल्याला आपण जाणू शकू. अशा पद्धतीचा इतिहास होता. हाल नावाच्या सातवाहन राजाच्या गाथा सप्तमीत आहे. सातवाहन काळातील भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. त्या काळी सातवाहनाचा जो व्यापार होता तिथे फार मोठी वाढ झाली. मग महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराचे केंद्र म्हणून विशेष महत्त्वाचे प्राप्त झाले. तर मग प्राप्त होऊ लागले. तिथे अनेक कलावस्तू उत्पादन आणि भारतीय मालाची निर्यात तिथे होऊ लागली. तर आतापर्यंत आपण इथपर्यंत हा लेसन पाहिला, दक्षिण भारतातील प्राचीन राज्य. आता आपण पुढच्या तासिकेला आपण पुढचा भाग बघूया. समजलं सर्वांना? समजलं? मग आता सांगा मला तुम्ही, आता घरचा तुम्ही अभ्यास घ्या. घरचा अभ्यास तुम्हाला मी प्रश्न उत्तर लिहून देईल, तुम्ही ते करून आणायचा आहे. ओके, बाय बाय.